EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील। जी आपली ऑनलाइन बॅच सुरू होणार आहे बघा, तर त्याचं हे डेमो लेक्चर आहे। तर त्या संबंधी आपण इकडे आज एक तुम्हाला उतारा मी सोडून सांगेल। त्यानंतर आपलं प्रिपरेशन मध्ये काय चुकतं हे पण आपण बघूयात की उतारे सोडवताना आपण काय चुका करतो, त्यानंतर काय म्हणतात पूर्ण सीसॅटच्या याच्यामध्ये आपण काय चुका करतो अभ्यास करताना, आणि ॲक्च्युअल एक्झामला गेल्यास तर आपण काय चुका करतो हे आपण बघणार आहे बघा आज। ठीक आहे, तर बघा आता हा जो हे आहे उतारा आहे, तर हा 2014चा आहे। ठीक आहे, तर त्याच्या आधी आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही मॅक्झिमम मुलांनी एकदा अटेम्प्ट दिलेला असतो बघा, आणि काही मुलं तुमच्यापैकी फ्रेश पण असतील हा व्हिडिओ बघणारी। तर बघा ज्या विद्यार्थ्यांना सीसॅटमध्ये मार्क्स येत नाहीत किंवा सीसॅटमुळे रिझल्ट जातो, तर अशा विद्यार्थ्यांचं काय चुकतं ते आपण बघूयात बघा। बघा आता जर आपण एक नॉर्मल बघितलं तर मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देतो सीसॅटचं। बघा सीसॅटमध्ये जर आपण बघितलं की प्रिलिम जी पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेच्या लेवलवर, प्रिलिमच्या लेवलवर आपल्याला जीएस हा विषय आहे, आणि त्यानंतर काय हा एक पेपर आहे, आणि सीसॅट हा आहे। ठीक आहे, तर जीएस बद्दल मी काय बोलणार नाही आता सध्या, पण सध्या सीसॅट या विषयावर आपण बोलूयात बघा। सीसॅटमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क्स आहेत, म्हणजे नियर अबाउट एक जो क्वेश्चन आहे हा 2.5 मार्क्सला हा जातो बघा। आणि याच्यामध्ये जर आता समजा या वर्षीचा जर आपण पेपर बघितला, त्यानंतर लास्ट इयरचे जर आपण पेपर बघितले, तर एक सेफ स्कोर जर आपण बघितला, जर तुम्हाला पूर्वपरीक्षा जर पास व्हायची असेल राज्यसेवेची, एक सेफ जर स्कोर बघितला तर ह्या 400 पैकी तुम्हाला नियर अबाउट 250 मार्क्स, 250 प्लस मार्क्स हे आले पाहिजेत, अशा प्रकारची आपली रणनीती असायला पाहिजे। म्हणजे आता या वर्षीचे जो काही समजा मेरिट लागेल तर तो पण एक्सपेक्टेड कुठेतरी 225 230च्या प्लस मायनस 5 असं जाऊ शकतो बघा। तर एवढा जर मेरिट जात असेल तर आपल्याला किमान 250 प्लस मार्क्स यायला पाहिजे। ह्या 250 प्लस पैकी आपण जर याचा जर विचार केला सीसॅटचा, तर 200 मार्क्स पैकी नियर अबाउट 150 प्लस मार्क्स आपल्याला याच्यामध्ये जायला पाहिजेत बघा, की सीसॅटच्या पेपरमध्ये जायला पाहिजेत। जर सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला 150 मार्क्स घ्यायचे असतील, ठीक आहे, तर हे मार्क्स कुठून कुठून येतील याचा आपण विचार करायला पाहिजे। आता बघा 150 मार्क्स पैकी जर आपलं कॉम्प्रिहेन्शनचा जर आपण विचार केला, तर यामध्ये आपल्याला 100 प्लस मार्क्स इथं येणं अपेक्षित आहे आउट ऑफ 125, कारण की हा महत्त्वाचा आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर रिझनिंग आहे। ठीक आहे, रिझनिंगचा जो आहे तर त्या रिझनिंग किती मार्क्सला येतं बघा, थोडंसं आपण हे बघूया। कॉम्प्रिहेन्शन जे आहे तर हे 125 मार्क्सला 50 क्वेश्चन्स येतात। त्यानंतर रिझनिंगचं जर आपण बघितलं तर नियर अबाउट 50 मार्क्सला, म्हणजे 20 क्वेश्चन्सच्या आसपास आपल्याला रिझनिंग येतं बघा। नंतर मॅथ्स येतं नियर अबाउट 12.5 मार्क्सला, हे येतं मॅथ्स आपल्याला, म्हणजे 5 ते 7 क्वेश्चन, आणि डिसिजन मेकिंगचा जो आहे तर त्याला 12.5 मार्क्स। तर हे असे 200 मार्क्स इकडे होतात बघा। तर ठीक आहे, तर रिझनिंगमध्ये नियर अबाउट आपल्याला 30 मार्क्स इकडे आले पाहिजेत। ठीक आहे, त्यानंतर मॅथ्समध्ये आणि डिसिजन मेकिंग, ठीक आहे, तर डिसिजन मेकिंगमध्ये 10 म्हणजे 140 होतात, आणि मॅथ्समध्ये नियर अबाउट 9 to 10 मार्क्स असे यायला पाहिजे, म्हणजे हे 150 मार्क्सच्या जवळपास जातं बघा। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅक्झिमम मेजर रोल जे प्ले करतोय बघा, तर तो कॉम्प्रिहेन्शन आहे, ज्याला आपण उतारे म्हणतोय। तर ते कॉम्प्रिहेन्शन आपल्याला मेजर रोल प्ले करतो, आणि त्यानंतर जर रोल प्ले करणारा कुठला जर हे असेल तर तो रिझनिंगचा हा विषय आहे बघा। ठीक आहे, तर हे फार इम्पॉर्टंट दोन्ही पण जे कंपोनंट आहेत हे आपल्या कॉम्प्रिहेन्शनमधले जे विभाग आहेत हे महत्त्वाचे विभाग आहेत बघा। याच्यामध्ये पण आता बघा हे तुम्हाला मी हे सांगतोय की याच्यामध्ये आता तुम्हाला 100च्या वर जाणं थोडंसं कठीण आहे या मार्कमध्ये, पण इथं अजून थोडेसे जास्त मार्क्स तुम्हाला रिझनिंगमध्ये येऊ शकतात, कारण की 50 पैकी आपण 30च पकडलेले आहेत, तर तिकडे थोडे मार्क्स आपले वाढू शकतात बघा। डिसिजन मेकिंगचे नियर अबाउट 10 ते 12 मार्क्स, 12.5 मार्क्सला येतं, तर 10 आपण एक ॲव्हरेज पकडलेला आहे। तर हे असे आले पाहिजेत बघा। आणि जर आता कॉम्प्रिहेन्शनचे जर 100 मार्क्स जर तुम्हाला घ्यायचे असतील आउट ऑफ 125, हे मार्क्स येतात लास्ट इयर त्याच्या आधी मुलांना आलेले आहेत, कठीण पेपर असताना पण आलेले आहेत, सोपे पेपर असताना पण आलेले आहेत बघा। तर हा जर आपण पूर्ण जर हे बघितलं
जर आपण हे पूर्ण जर बघितलं तर आता 150 मार्क्स सीसॅटमध्ये काढणं हे कठीण का होतं मुलांना, किंवा इकडे मार्क्स का येत नाहीत, तर आपण याच्यावर थोडंसं बोलूयात. बघा आता बघा, जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही लास्ट इयर काय केलं होतं, भरपूर मुलं सांगतात की टेस्ट पेपर सोडवले होते, मार्केटमधले पुस्तकं आणली होती आणि ती सोडवली होती, डायरेक्ट प्रॅक्टिस केली होती, असं मुलं सांगतात. बघा, तर ही पद्धती जी आहे ही एकदम चुकीची पद्धती आहे अभ्यास करण्याची. तर पहिला याच्या काही सीसॅटचा अभ्यास करण्याचे किंवा कॉम्प्रेन्शनचा अभ्यास करण्याचे काही पद्धती आहेत. बघा, काही 4 ते 5 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सवर मी बोलणार आहे. बघा कॉम्प्रेन्शन, विशेष करून कॉम्प्रेन्शनवर बोलतोय मी आता बघा, कॉम्प्रेन्शनचा जर अभ्यास करायचा म्हटलं ना तर विद्यार्थ्यांना समजत नाही की एक्झॅक्टली काय अभ्यास करायला पाहिजे. आता पहिल्यांदा काय करायला पाहिजे बघा, पहिली स्टेप काय आहे तर ही असते अंडरस्टँडिंगची. ठीक आहे, पहिली स्टेप असते, याच्या 5 स्टेप्स आहेत. बघा, याच्या 5 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप आहे ती आहे अंडरस्टँडिंगची. ही अंडरस्टँडिंग. मग अंडरस्टँडिंग कशाची करायला पाहिजे, तर याच्यामध्ये येतात कीवर्ड्स, कॉन्सेप्ट म्हणजे कुठले, तर्क, अनुमान, गृहीतक, निष्कर्ष. कीवर्ड्सचं अप्लिकेशन जे आहे, केंद्रवर्ती संकल्पना, शीर्षकाचा क्वेश्चन दरवर्षी येतोय बघा, तर हे झाले कॉन्सेप्ट. सर्व कीवर्ड्स, कॉन्सेप्ट. त्यानंतर कीवर्ड्स येणार, कॉन्सेप्ट येणार. त्यानंतर हाऊ टू रीड, वाचण्याची पद्धती काय असायला पाहिजे हे याच्यामध्ये येतं. आणि फोकस एरिया आपल्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय असला पाहिजे. या पहिल्या स्टेपच्या ह्या 4 सब स्टेप्स आहेत. बघा, तर हे अशा प्रकारे गेलं पाहिजे. सेकंड स्टेप काय येतं बघा, आता तुम्ही म्हणाल की सर कीवर्ड्समध्ये काय आहे, कीवर्ड्स तर सहसा सगळ्यांना माहिती आहेत. येस, माहीत असतात, पण ॲप्लिकेशन होत नाही बघा या कीवर्ड्सचं. तर ठीक आहे, तर हे ॲप्लिकेशन होणं फार गरजेचं आहे. आता जर समजा ते आपण बघूयात याच्यानंतर, हे 4 स्टेप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कीवर्डचं ॲप्लिकेशन कसं आपल्याला कठीण होतं. तर बघा, ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये काय, कीवर्ड सर्व अंडरस्टँड करून घेणे, त्याचे अर्थ अंडरस्टँड करून घेणे, ॲप्लिकेशन त्याचं बघायचं. नंतर कॉन्सेप्ट सर्व माहीत करून घेणे, अंडरस्टँड करून घेणे, ॲप्लिकेशन त्याचं यायला पाहिजे. हाऊ टू रीड म्हणजे वाचण्याची पद्धती काय असायला पाहिजे, पहिले उतारे क्वेश्चन वाचायचे का उतारे वाचायचे हे सगळं याच्यामध्ये. नंतर फोकस एरिया. नंतर सेकंड जे आहे तर ते आहे, इथं आपण किती क्वेश्चन सोडवतो बघा, किती पॅसेज सोडवतो, एक पॅसेज आपण घेतो, फक्त एक पॅसेज, आणि त्याला सर्व हे करतो. वेळेचं बंधन इकडं नाहीये. ठीक आहे, वेळेचं बंधन नाही. बंधन कशाचं आहे तर ॲक्युरसीचं इकडे बंधन आहे. बघा, करेक्ट येण्याचं बंधन आहे इकडे. नंतर सेकंड जी स्टेप आहे तर ही आहे ॲप्लिकेशनची. आता ॲप्लिकेशन ऑफ व्हॉट, ॲप्लिकेशन ऑफ व्हॉट एव्हर यू हॅव अंडरस्टँड हिअर, म्हणजे इकडे जे काही तुम्ही अंडरस्टँड केलेलं आहे त्याचं ॲप्लिकेशन 3 ते 5 पॅसेजेसला, कॉम्प्रिहेन्शनला 3 ते 5 पॅसेज घ्यायचे आणि त्याला हे लावायचं. इथं कशाचं बंधन आहे, वेळेचं बंधन नाही, ॲक्युरसीचं बंधन आहे. बघा, आता बघा, काही मुलं माझ्याकडे येतात आणि डायरेक्टली पहिल्या दिवशी डेमोमध्ये चालल्याच्या नंतर 7 मिनिटाचा वेळ लावतात. बघा, हे कुणी सांगितलं मुलांना काय माहीत, 7 मिनिटाचा वेळ लावतात आणि 7 मिनिटामध्ये सुटलं पाहिजे असं त्यांना वाटतं. बघा, 7 मिनिटाचा वेळ लावून 7 मिनिटं हे ॲव्हरेज आहे. ठीक आहे, 10 याचा जर उतारांचा जर ॲव्हरेज बघितला तर तो 7 म्हणजे 70 मिनिटांचा येतो. तर 7 मुलं एकाला लावतात. असे खूप उतारे आहेत बघा, ते 3 मिनिटात सुटतात. काही उतारे असे आहेत ज्यांना 10 मिनिटं लागतात, 12 मिनिटं लागतात. ठीक आहे, तर मग आता ज्या उतारांना 10 मिनिटं लागतात त्यांना वरती कुठं 3 मिनिटं आणायचे, तर असं नसतं. तर हा एक ॲव्हरेज असतो, तर याच्यावर आपलं काम झालं पाहिजे. हा 7 मिनिटाचा कुठलाही वेळ लावायचा नाही. ठीक आहे, सेकंड स्टेप जी आहे तर ती आहे पुन्हा आपली 3 ते 5 ॲप्लिकेशन, सर्व जे काही तुम्ही शिकलेले आहात ते. आता थर्ड स्टेप काय आहे बघा, वेळेचं बंधन आपण अजूनही मी तुम्हाला सांगत नाही, इथं पण वेळ नाही, इथे पण वेळेचं बंधन नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर आपण जे काही शिकलो ते करेक्टली आपलं झालं पाहिजे, 90 to 95% करेक्ट आलं पाहिजे. आता थर्ड स्टेप कुठली आहे बघा, मॅक्झिमम वेळा काय होतं मुलांचं, 2 उतारे वाचले, 3 उतारे वाचले की आपल्याला झोप यायला लागते किंवा आपल्याला वाचू वाटत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होते, मग ते चुकायला लागतात. मग आपण स्वतःला फोर्स करतो की वाच स्वतःला आपण पुढं घेऊन जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, काही मुलं मेंटली एकदम घरी निघून जातात, म्हणजे समोर उतारा वाचतायत पण मेंटली त्या उतारामध्ये नसतात तर घरी निघून जातात. तर कॉन्सन्ट्रेशन मुलांचं हे इथं कमी होतं बघा. तर त्यामुळं काय होतं की ही जी तुमची कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, वाचण्याची इच्छा न होणे, हे कशामुळं होतं तर त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. तर हे काय, याची कॅपॅसिटी जी आहे आपली वाचनाची जी कॅपॅसिटी आहे ती कमी असते. म्हणून थर्ड स्टेपला आपण काय करायला पाहिजे,
कॅपॅसिटी बिल्डिंग आपण करायला पाहिजे. कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय? कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे 12 ते 15 उतारे एकदम घेणे, 12 ते 15 उतारे एकदम घेणे आणि ते वन स्लॉटमध्ये सोडवणे, म्हणजे न उठता. आपली तुमच्या इथं फक्त इथं काय 2 तास जरी लागले या 12 उतार्यांना तरी चालतात, 2 तास लागले तरी चालतात. पण इथं बंधन कशाचं आहे? इथं बंधन आहे ॲक्युरसीचं बंधन आहे आणि इथं बंधन कशाचं आहे? सिटिंगचं बंधन इथं आहे, इथं कॉन्सन्ट्रेशनचं बंधन आहे. लक्षात येतं? तर ह्या गोष्टी इथे तुमच्या झाल्या पाहिजे कॅपॅसिटी बिल्डिंगच्या याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर 4th स्टेप आहे बघा आपली आता प्रॅक्टिसची. प्रॅक्टिस नंतर इथं बुक, नंतर इथं तुमच्या टेस्ट सिरीज, ह्या सर्व तुमच्या येतात बघा, हे येतात. आणि नंतर फास्ट, नंतर या स्टेपमध्ये काय कशाचं बंधन आहे? प्रॅक्टिस करत असताना इथं वेळेचं बंधन आहे. ठीक आहे. इथं ॲक्युरसीचं बंधन आहे. इथं तुमच्या ज्या काही वीक पॉईंट आहेत तुमचे, तर त्याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे. तुमचे जे कोणी मेंटॉर्स आहेत, म्हणजे जे तुम्हाला शिकवतात, जे तुम्ही ज्यांना गुरु मानता, तर त्यांच्याशी तुमचं काय हेवी डिस्कशन व्हायला पाहिजे की याच्यावर मी काय काम करू, त्याच्यावर मी काय काम करू, एक एक क्वेश्चन बरोबर आला पाहिजे, याच्या मागं आपण लागलं पाहिजे. तर हे आहे तुमचे प्रॅक्टिसचं सेशन. आणि नंतर सर्वात लास्ट जे आहे तर ती येते मग एक्झाम. ठीक आहे. मुलं काय करतात, इथपासून सुरू करतात, प्रॅक्टिसपासूनच सुरू करतात आणि मग म्हणतात की आम्हाला सीसॅटमध्ये मार्क्स येत नाहीत किंवा सीसॅट मला जमत नाही, माझं आकलनच कमी आहे, ग्रास्पिंगच नाही आहे. तर हे असं काही नसतं. तर हे इथपासून ह्या अशा 4 ते 5 स्टेप आपल्या आहेत, तर हे करायला पाहिजे. काही मुलं तर डायरेक्ट, काही मुलं प्रॅक्टिस पण करत नाही, डायरेक्ट एक्झामला जातात. अशा विद्यार्थ्यांचा याला मी सुसायडल अटेम्प्ट म्हणतो, कारण की आता आपल्याला अटेम्प्ट आलेले आहेत राज्यसेवेला. तर हे सुसायडल अटेम्प्ट आहे की डायरेक्टली एक्झामला जाणे, हे एकदम मूर्खपणाचं काम आहे. तर हे आपल्याला टाळायला पाहिजे बघा. तर आता आपल्या याच्यामध्ये तुम्ही बघा की हे तुमच्या ऑफलाईन, म्हणजे जेव्हा तुम्ही घरी अभ्यास करत असता, तर ही चूक तुम्ही आपल्या घरी अभ्यास करताना करता बघा. तर याच्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा नेक्स्ट मी तुम्हाला जे सांगत होतो की पहिली जी स्टेप आहे की कीवर्ड्सची. ठीक आहे. आपली परीक्षा ही वेळेची आहे बघा. ठीक आहे. मी तुम्हाला इथं सांगितलं, आता इथं तुम्हाला वेळेचं बंधन येतं. आता बघा काही मुलांना वाटतं कीवर्ड्स काय आहेत, कीवर्ड सहज हे होतात. आता मी जर तुम्हाला एक असं हे उदाहरण दिलं समजा सोडवायला, हे जर उदाहरण दिलं काय की मला फक्त गणित हा विषय आवडतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कीवर्ड जर म्हटलं तुमच्या लक्षात लगेच येईल की फक्त याच्यामध्ये कीवर्ड आहे. ठीक आहे. आणि आता खाली 4 त्याचे पर्याय आहेत बघा. आणि याच्यात जर म्हटलं की तुम्हाला अयोग्य विधान तुम्हाला याच्यामध्ये ओळखायचंय. अयोग्य वाचा, मला इतिहास हा विषय आवडत नाही, मला मराठी हा विषय आवडत नाही, मला केवळ गणित हा विषय आवडत नाही किंवा मला विज्ञान हा विषय आवडत नाही. आता याच्यामध्ये जर म्हटलं ना, हे वाचल्याच्या नंतर आता आपल्याला विचारलेलं काय, एकतर अयोग्य विचारलेलं आहे. विचार करा याच्यातलं कुठलं जो क्वेश्चन, कुठलं विधान जे आहे ते अयोग्य असेल. बघा आता इथे खरी मजा आहे बघा. इथे खरी मजा आहे काय की आता माहीत तर आहे की कीवर्ड काय आहे, पण ॲप्लिकेशन होत नाही. आता ॲप्लिकेशन होत नाही म्हणून काय होतं की अंडरस्टँड माहीत झालेला आहे कीवर्ड काय आहे, पण त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला लागत नाही. म्हणून काय होतं की हा वेळ जातोय बघा. आता इथे तुम्हाला म्हटलं ना की काही मुलं या एका विधानावर 1 मिनिटं घालतील, 2 मिनिटं घालतील, 3 मिनिटं घालतील. हा जो वेळ जो आहे हा वेळ आपल्याला कमी करायचा आहे. तसं हे विधान जे आहे हे कठीण नाही, तुम्ही याला वेळ दिला तर हे सुटतं. पण आपली जी एक्झाम आहे ही वेळेची आहे, कॉन्फिडन्सची आहे. 2 तासामध्ये हे सगळं आलं पाहिजे. म्हणून बघा हे सोपं असून सुद्धा हे आपल्याला येत नाही. म्हणजे कधी येतं, घरी आल्याच्या नंतर. म्हणून म्हणतो ना 2 तासामध्ये जी लोक पेपर देतात तर 2 तासामध्ये असली विधानं सुद्धा कठीण होतात आणि हीच विधानं घरी आणली की सोपी होतात बघा. म्हणून इथं आपल्याला काम करायला पाहिजे. त्यासाठी ही आपली जी बॅच आहे त्यासाठी ही इम्पॉर्टंट बॅच आहे की हे जो ड्युरेशन आहे हे तुमचं एकदम मी म्हणजे वाचल्याबरोबर तुम्हाला आलं पाहिजे या प्रकारची प्रॅक्टिस आपण इकडे घेत असतो बघा. अशा प्रकारे आपण शिकवत असतो. आता बघा इथं काय सांगितलंय, मला फक्त गणित हा विषय आवडतो. याच्यामध्ये कीवर्ड काय, फक्त. ते फक्त गणित हा विषय आवडतो म्हणजे काय, दुसरं कुठलाही विषय मला आवडत नाही. मला इतिहास हा विषय आवडत नाही, करेक्ट आहे. मला मराठी हा विषय आवडत नाही, करेक्ट आहे. मला विज्ञान हा विषय आवडत नाही, करेक्ट आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं, अयोग्य.
आता काय म्हणतोय, मला केवळ गणित हा विषय आवडत नाही. केवळ गणित आवडत नाही म्हणजे काय, बाकी सगळे आवडतात. ठीक आहे, बाकी सगळे आवडतात म्हणजे इतिहास आवडतो, मराठी आवडतो, विज्ञान आवडतो, पण गणित आवडत नाही. आपण काय स्टेटमेंट दिलं की मला फक्त गणित आवडतो, हे विधान काय म्हणतो, केवळ गणित आवडत नाही. म्हणून हे जे आहे तर हे अयोग्य निघतं. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे म्हणून याचं उत्तर जे आहे हे 3 येतं. बघा, हे इतकं सोपं आहे. बट काय होतं की आपल्याला कीवर्ड माहीत असून सुद्धा त्याचा अर्थ लागत नाही. आता काही मुलांचं तर इथपासून सुरू होतं की अयोग्य म्हटल्याच्या नंतर काय उत्तर द्यायचं. अयोग्य म्हटल्यानंतर जे विधान अयोग्य असतं त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. जे विधान अयोग्य आहे ते तुमचं उत्तर आहे. तर इथं कुठलं विधान अयोग्य आहे, 3 नंबर, तर 3 नंबर तुमचं उत्तर असतं. बघा, तर इतक्या बारीक गोष्टींपासून इथं सुरू करायला लागतं. इथं तुम्ही म्हणाल की सर हे येतं मला सोपं आहे, हे सोपं असू द्या, आलेलं असू द्या, हे वेळेत येणं इम्पॉर्टंट आहे. बघा, ठीक आहे. तर हे तुमच्या, आता मी तुम्हाला इथं सांगताना 2 गोष्टी सांगितल्यात की ॲप्लिकेशन काय असतं. बघा, हे तुम्हाला 5 स्टेप तुम्हाला सांगितलेले आहेत की अभ्यास करताना कुठल्या स्टेप्सवर तुम्ही काम करायला पाहिजे, आणि त्यानंतर हे क्वेश्चन जे आहेत आपले कीवर्ड जे आहेत त्याचं ॲप्लिकेशन काय असतं. बट इट इज नॉट अबाउट द ओनली कीवर्ड्स, म्हणजे हे फक्त कीवर्ड्सपर्यंत संबंधित नाही आहे. हे वाचत असताना बघा काही मुलं काय करतात, अजून तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये वाचण्याची पद्धती जी आहे ती मुलांची फार चुकीची असते. काही काही मुलांचे प्रश्न आहेत की आधी उतारा वाचू की प्रश्न वाचू, हे इथपासून सुरू होतं. पण जी मुलं आधी प्रश्न वाचतात, म्हणजे काही मुलं म्हणतात की आम्ही हायलाईट करून घेतो, म्हणजे काही काही क्लासेसमध्ये त्यांना सांगितलेलं पण असतं की आधी हायलाईट करून घ्या की कुठले कुठले आहेत. तर हे असलं हायलाईट वगैरे करणं मी कधीही सांगत नाही बघा मुलांना, कारण की वाचतानाच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे क्वेश्चन कुठं तयार झालेला आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, एक उतारा आहे, हा एक उतारा आहे. बघा, हे सेम तुम्ही करता, जी लोक आधी क्वेश्चन वाचतात ना ती काय करतात. एक उतारा आहे, हा उतारा आहे 350 शब्दांचा. ठीक आहे, याच्यावर किती क्वेश्चन्स येतात, 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन, असे याच्यावर 5 क्वेश्चन्स येतात. बघा, मग तुम्ही काय करता, जेव्हा वाचून घेताना तर सगळ्यात पहिलं एकतर एका क्वेश्चनमध्ये 20 शब्द असतात. बघा, 20 शब्द असतात, असे 5 आहेत, म्हणजे 20 म्हणजे झाले 100. म्हणजे आता इथं तुम्ही काय करून घेतलं, 450 शब्दांचा हा उतारा तुम्ही करून घेतलेला आहे. आणि काय होतं की हे तुम्ही जेव्हा वाचताना हायलाईट करताना जे शब्द तुमच्या लक्षात राहतात बघा, ते तुम्ही काय करता, इकडं शोधण्याचा प्रयत्न करता. मग इकडे शोधल्याच्या नंतर काय होतं की इकडे होते शोध मोहीम, ही तुम्ही शोध मोहीम राबवता, आणि आपलं काय आहे, आकलन होत नाही. मग तुम्ही काय करता, पहिला क्वेश्चन वाचला की पुन्हा तुम्ही पॅसेजमध्ये येता, सेकंड क्वेश्चन वाचला की तुम्ही पॅसेजमध्ये येता, थर्ड क्वेश्चन वाचला की तुम्ही पॅसेजमध्ये येता, मे बी चौथा आणि 5वा क्वेश्चन तुमचा सुटून जाईल बघा इतक्या वेळा वाचल्याच्या नंतर. म्हणून काय होतं की 4 ते 5 वेळा एक उतारा जर तुम्ही वाचत असाल तर आयोगाचे मॅक्झिमम तुमचे 6च क्वेश्चन तुमचे 6च तुमचे पॅसेज जे आहेत हे सुटतात बघा. म्हणजे फक्त 30 क्वेश्चन्स तुमचे सुटतात, आणि तुमचं जे आहे मग घरी आल्यानंतर फ्रस्ट्रेशन निघतं. म्हणजे 10 उतारांपर्यंत जायचं असेल बघा, आत्ताच मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, मग ही चुकीची पद्धत आहे बघा. म्हणून हे वाचत असतानाच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मी जे फोकस एरिया जे सांगतोय ना की वाचताना फोकस एरिया कुठला असला पाहिजे, कुठं क्वेश्चन्स तयार होऊ शकतात याचं गेस तुम्हाला आलं पाहिजे, तर ते मी तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहे बघा, सर्व शिकवणार आहे. बघा, मी जे तुम्हाला आत्ता याच्या आधी जे मी तुम्हाला सांगितलं की 150 मार्क्स तुम्हाला आले पाहिजे आणि ओव्हरऑल 250+ तुम्हाला मार्क्स आले पाहिजे पास होण्यासाठी. आता 150 मार्क्स आणायचे असतील, मी एवढं सांगतोय की 150 मार्काचं आणि हाऊ टू रीड म्हणजे वाचण्याच्या पद्धतीचं कोरिलेशन कसं आहे बघा. आता इथे 150 मार्क्स जर तुम्हाला आणायचे असतील तर किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे, तर हे येतात बघा 150 म्हणजे काय, 60 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजे. 60 क्वेश्चन्स हे आफ्टर डिडक्शन बरोबर आले पाहिजे. मग आता मला सांगा, जर 60 क्वेश्चन जर बरोबर आले पाहिजे तर किती अटेम्प्ट झाला पाहिजे तुमचा, नियर अबाउट 70 to 75 हा तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे.
आणि 75 अटेम्प्ट कसा ॲक्युरसी सह असला पाहिजे, ठीक आहे, ॲक्युरसी सोबत एवढा अटेम्प्ट असला पाहिजे. जर आता 70-75 जर सोडवायचा असेल तर तुमचे मिनिमम तुमचे 45 to 48 तुमचं कॉम्प्रिहेन्शन विथ ॲक्युरसी तुमचं सॉल्व झालं पाहिजे. तर कुठं म्हणजे एखादा दोनच चुकला बाबा. जेव्हा तुम्ही 75 क्वेश्चन सोडवता, चला आपण समजूया की चला तुम्ही 73 सोडवले. जेव्हा तुम्ही 73 क्वेश्चन सोडवता तर ह्युमन एरर नावाचा एक 8 to 10% होत असतो. ह्युमन एरर म्हणजे एक 6 ते 7 क्वेश्चन तुमचे 100% बरोबर आहे असं माहीत असताना चुकतात बघा. बाकी आपण कुठल्याही चुका देत नाही इथं. हे समजा तुमचे एक 8 क्वेश्चन असे चुकलेत ह्युमन एररचे, की काय म्हणतात त्याला, मार्किंग करताना एखादा चुकला, अंडरस्टँडिंग करताना एखादा चुकला, किंवा एखादा तुम्ही तुक्का लावला समजा, तर हे 8 क्वेश्चन असे तुमचे चुकतात. एक क्वेश्चन 1 ते 2 क्वेश्चन तुमचा आयोग तुमचं बरोबर असताना एखादा 2 क्वेश्चन आयोग चुकीचा देतो आणि एक क्वेश्चन तुमचा समजा आयोगाने रद्द केलेला आहे. किती झाले? 11 क्वेश्चन झाले. 73 पैकी तुमचे 11 गेले म्हणजे किती झाले? आता इथे 62 क्वेश्चन आले. ठीक आहे. हे 11चे तुमचे जे काही मार्क्स गेले समजा व्हॉट एव्हर, चला आपण 60 पकडूया. आता मला सांगा 73 पैकी 62 बरोबर येणं म्हणजे 90% प्लस तुमची ॲक्युरसी असली पाहिजे, हे इथं जाणवतं बघा. ते पण तुमच्या स्पीडसह, वेगासह हे सगळं असलं पाहिजे. तर हे तुम्ही जर तिथं गेल्यानंतर जर विचार करत असाल तर मग हा वेळ पुरणार नाही. तिथे गेल्यानंतर वाचणे आणि सोडवणे, विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ही तुमची घरीच तुमची झालेली पाहिजे बघा. तर इतकं याचं इम्पॉर्टन्स आहे बघा. 60 क्वेश्चन्स तुमचे जर बरोबर आले पाहिजे तर हे सर्व ओव्हरऑल जे आहे कॉम्प्रिहेन्शन याच्यामध्ये मेजर रोल प्ले करतो. म्हणजे 45 to 48 क्वेश्चन हे झालं, हेच तुमचं सांगतं की तुम्हाला आत आहे तुम्ही की बाहेर आहे तुम्ही. तर यासाठी हे जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. मी तुम्हाला म्हणतो की आधी क्वेश्चन वाचण्यापेक्षा पॅसेज वाचत असतानाच तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की क्वेश्चन कुठं तयार झालेले आहेत म्हणून. ठीक आहे. तर बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आता, आता ही याच्या आधी काय सांगितलं, ह्या 5 स्टेप्स तुम्हाला सांगितल्यात. ठीक आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन कसं असतं ते सांगितलं, वाचण्याची पद्धती काय असायला पाहिजे ती सांगितलेली आहे. याच्यानंतर बघा तुम्ही काय करा, हा 2014चा 1 ते 5 हा उतारा आहे बघा. 1 ते 5 अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. हा उतारा तुम्ही सोडवा आणि त्याच्या पुढे हे लेक्चर तुम्ही ऐका बघा. ठीक आहे. हा आधी सोडवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे लेक्चर तुम्ही ऐकायला पाहिजे, असं याची पद्धती आहे. ठीक आहे. 2014चा आहे हा. आणि पेज कुठल्याही तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर नका सोडू, तर हार्ड कॉपीवर हा सोडवायला पाहिजे. त्याच्यानंतर हे माझं पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही ऐकायला पाहिजे बघा. ठीक आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि नंतर हे सोडवा आणि नंतर पुढचं एक्सप्लेनेशन ऐका. मी तुम्ही सोडवलेला आहे असं गृहीत धरून मी याचं पुढचं तुमचं सोडवतोय बघा. स्टार्ट करतोय मी याला. बघा काय म्हणतोय, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. आता इथे काय वर्ड आला बघा, स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. कधी शिकले? अर्ध्या शतकाच्या नंतर. मग अर्ध्या शतकाच्या आधी काय परिस्थिती होती ते आपण बघूया. आता बघा इथे काय म्हटलंय, ए स्टेटमेंट बघा आणि बी स्टेटमेंट बघा. इकडे काय म्हणतोय, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. ठीक आहे. इथे आणि बी स्टेटमेंटमध्ये काय डिफरंट आहे, अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले, दोन्ही आहेत. बी स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं की स्वतःसाठी हा शब्द इथनं काढून टाकलाय. आता हा शब्द जो आहे हा तुमच्या अर्थावर काय परिणाम करतोय याचा आपण विचार करायला पाहिजे. बघा पुन्हा एकदा वाचतोय, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले. ए स्टेटमेंटनुसार अर्ध्या शतकाच्या आधी भारतीयांना मरणं माहीत होतं, फक्त स्वतःसाठी नाही. अर्ध्या शतकाच्या आधी भारतीयांना मरणं माहीत आहे, फक्त स्वतःसाठी नाही, पण मरणं जरूर माहिती आहे. ठीक आहे. बी स्टेटमेंटनुसार अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले. या स्टेटमेंटनुसार अर्ध्या शतकाच्या आधी आपल्याला मरणच माहीत नव्हतं. लक्षात येतंय की हा जो वर्ड आहे हा हिडन मिनिंग तयार करतोय, लुप्त अर्थ तयार करतोय. याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे बघा. काय म्हटलं इथं, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. म्हणजेच काय, अर्ध्या शतकाच्या आधी मरणं माहीत आहे, फक्त स्वतःसाठी नाही. याच्यावर काय क्वेश्चन आहे हो,
बघा इथे काय म्हणतोय, 4 नंबरचा क्वेश्चन आहे इथे, भारतीयांना पूर्वी कसे मरावे ते माहित नव्हते. चुकीचं आहे. आपल्याला फक्त स्वतःसाठी कसं मरावं ते माहित नव्हतं. म्हणजे मरण माहिती आहे, फक्त स्वतःसाठी नाही. म्हणजे काय, हे विधान कसं येतं, अयोग्य येतं हे विधान. मरण माहित आहे, फक्त स्वतःसाठी नाही, म्हणून हे विधान जे आहे ते अयोग्य येतं. बघा आहे पहिल्या पॅसेजच्या पहिल्या स्लाइडवर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, झालं बघा इकडे. अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. यात म्हणजे कशात, स्वतःसाठी मरण्यात. यात आम्हाला आयर्लंड आणि रशियातील हुतात्म्यांच्या उदाहरणांमुळे खूपच मदत मिळाली. आता बघा, जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये एखादा देश येतो, एखादा प्रदेश येतो, एखाद्या सिटीचं नाव येतं, एखादा खंड येतो, म्हणजे एशिया खंड, युरोप खंड असं काय येतं, एखादा क्लायमॅटिक रिजन येतं, त्याच्यावर आयोगानं नेहमीच क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये असं आयर्लंड, रशिया, सिटीचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव येतं, त्याच्यावर नेहमीच क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. बघा, आयर्लंड आणि रशियातील हुतात्म्यांच्या उदाहरणांमुळे खूपच मदत मिळाली. म्हणून याचं देखील मूळ केवळ भारतातच शोधणं चुकीचं होईल ना. म्हणजे काय, केवळ भारतातच शोधणं हे मूळ भारतात नाहीये का, आहे, पण फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा आहे. केवळ इम्पॉर्टंट वर्ड आहे, म्हणून याचं देखील मूळ भारतातच शोधणं चुकीचं होईल ना. क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कचा टोन तुम्हाला यायला पाहिजे. अलबत म्हणजे काय, तुम्ही वाचला असेल. अलबत म्हणजे ऑफकोर्स, कुणाचं नाव नाही आहे ते. ठीक आहे, तुम्हाला वाटलं इकडे सैफूबाई आहे, मग इकडे अलबत पण आलाय, तर अलबत म्हणजे ऑफकोर्स असं आहे ते. अलबत, सैफूबाई सगळ्या जगाचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत. शंकर, कोणत्याही, कोणत्याही म्हणजे सर्व. ठीक आहे, कोणत्याही क्रांतिकारक चळवळीचं सामर्थ्य 2 गोष्टींवर निर्भर असतं. जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये 1, 2 असं काही येतं, त्याच्यावर नेहमीच क्वेश्चन विचारले जातात. बघा, 2 गोष्टींवर, याला अंडरलाईन करायचं. तिला आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि उदाहरणातून किती प्रेरणा मिळते ही एक. आंतरराष्ट्रीय परिस्थितीला अंडरलाईन करायचं आणि 1 ला गोल करायचं. आणि देशातील सर्वाधिक क्रांतीवरण असा वर्ग त्याच्यात किती प्रमाणात भाग घेतो ही दुसरी. ठीक आहे, आल्या दोन्ही गोष्टी. पहिली काय तर आंतरराष्ट्रीय परिस्थिती, दुसरी काय देशातील क्रांतीवरण असा वर्ग. झाल्या दोन्ही घेतल्या. पहिल्या शक्तीप्रवाहाची उदाहरणं आता दिलीस, कुठे दिली ती, आयर्लंड आणि रशियाची. दुसरा शक्तीस्रोत म्हणजे कामगार, किसान आणि जनता, हे आला दुसरा शक्तीस्रोत. आता पुढे काय म्हणतो, क्रांतीची लढाई तेच लढू शकतील, मेकिंग द स्टेटमेंट स्ट्रॉंग, याला म्हणतात कीवर्ड. ठीक आहे, क्रांतीची लढाई तेच लढू शकतील ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. आता बघा, तेच म्हणजे काय, दुसरं कुणीही नाही. ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीतरी आहे ते लढू शकणार नाहीत. बघा, क्रांतीची लढाई तेच लढू शकतील ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. म्हणजे काय, ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीतरी आहे ते लढू शकणार नाही. कीवर्ड आहे, स्ट्रॉंग करतोय. पुढे काय म्हणतोय बघा, तेच लढू शकतील ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. सकिनाच्या ओठांची लाली हा बंगला आणि बापाची तालुकी दिरगाव गमावण्याची भीती ज्याला वाटते तो कसला क्रांतीचा सैनिक होणार. म्हणजे काय, तो होऊ शकणार नाही. या क्वेश्चन मार्कचा टोन काय आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. तो होऊ शकणार नाही, निगेटिव्ह टोन आहे बघा त्याचा. म्हणून म्हणतो क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. काय कीवर्ड आहे याच्यामध्ये, तुम्ही म्हणाल जनताच नाही, सामान्य जनताच हा याच्यामधला कीवर्ड आहे. बघा, सामान्य जनताच हा याच्यामधला कीवर्ड आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, याच्यावर क्वेश्चन लिहिलाय मी आता. बघा इकडे काय म्हणतोय, क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. आता आपण काय बघितलं होतं, मला फक्त गणित हा विषय आवडतो, म्हणजे इतर दुसरा कुठलाही नाही. इकडे काय म्हणतोय बघा, क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. म्हणजे काय, दुसरं कुणीही नाही. जर मी इथं म्हटलं श्रीमंत क्रांती करू शकत नाही, तर हे विधान कसं होईल, सामान्य जनताच होईल. म्हणजे दुसरं कुणीच नाही, श्रीमंत नाही, राजकारणी नाही, मध्यमवर्गीय कोणीच नाही, सामान्य जनताच होऊ शकते. म्हणजे श्रीमंत क्रांती करू शकत नाही हे विधान कसं होतं, योग्य होतं. बघा याच्यावर क्वेश्चन आहे 5 नंबरचा बी स्टेटमेंट. बघा
सैफूबाईच्या मते श्रीमंत क्रांती करू शकत नाही. येस, करेक्ट स्टेटमेंट आहे, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पण आता तुम्ही जर शोधत बसला पॅसेजमध्ये, जर जी लोक आधी क्वेश्चन वाचतात ती जर शोधत बसली श्रीमंत क्रांती करू शकत नाही, तर हे कधीच सापडणार नाही. इट इज अ हिडन मिनिंग. हा हिडन मिनिंग आहे. आणि कशावर तयार केलेला आहे तर कीवर्डवर तयार केलेला आहे. कशावर? क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल, दुसरं कुणीही नाही. श्रीमंत क्रांती करू शकत नाही. करेक्ट स्टेटमेंट आहे हे. ठीक आहे. पुढे काय म्हणते बघा, हे इम्पॉर्टंट आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन्स आहे त्याच्यावर, कीवर्ड्सवर. मलाही असंच वाटतं. छान, आज जनतेत जो उत्साह आहे तुला ठाऊक आहे. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कशी प्रेरणा मिळते बघ. मागचं महायुद्ध जगात चांगली जाग पेटवून गेलं. याचं कारण साम्राज्यवादाचं फळ म्हणजेच भांडवल व पक्का माल. इथे इम्पॉर्टंट आहे. युद्ध जुंपलं याचं कारण इम्पॉर्टंट आहे. कारण, वैशिष्ट्य, परिणाम जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये येतील त्यावर काही ना काही क्वेश्चन आयोग विचारणार बघा. साम्राज्यवादाचं फळ म्हणजेच साम्राज्यवाद, लोकशाही, साम्यवाद असे वर्ड्स जेव्हा तुमच्या फॅसिझम हे जे वर्ड्स तुमच्या पॅसेजमध्ये जेव्हा येतात ते इम्पॉर्टंट असतात, कारण की काहीतरी संकल्पना आहेत त्या. ठीक आहे. साम्राज्यवादाचं फळ म्हणजे भांडवल व पक्का माल यासाठी सुरक्षित बाजारपेठा ताब्यात ठेवण्याची किंवा हिरावून घेण्याची धडपड. जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर पॅसेजमध्ये एखादा देश आला, प्रदेश आला, त्यावर काही ना काही क्वेश्चन येणार, तर जर्मनी हा देश आहे म्हणून याला गोल करायचं. जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. बघा याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे तो? साम्राज्यवादाचं फळ म्हणजे भांडवल व पक्का माल यासाठी बाजारपेठा हिरावून घेण्याची किंवा ताब्यात ठेवण्याची धडपड. नंतर काय, जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. याच्या स्टेटमेंटच्या भरोशावर आयोगाने काय केलं की हे स्टेटमेंट तयार केलं. जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. तर हे स्टेटमेंट जे आहे ते अयोग्य आहे. का? तर इथं काय आलं, नव्या वसाहती हव्या होत्या. ठीक आहे, असं आलेलं आहे, नव्या वसाहती. आता तुम्हाला काय वाटेल की इकडे बघा, हे विधान कधी योग्य झालं असतं? हे जर्मनीला भांडवल व पक्का माल कधी योग्य झालं असतं? बघा, साम्राज्यवादाचं फळ म्हणजे भांडवल व पक्का माल यासाठी हा जो शब्द असतो बघा, हा उद्देश सांगणारा शब्द असतो बघा. हा शब्द जो आहे हा उद्देश सांगणारा शब्द असतो. यासाठी बाजारपेठा हिरावून घेण्याची धडपड. जर नव्या वसाहतीच्या ठिकाणी जर्मनीला बाजारपेठा हव्या होत्या असं जर असतं, बाजारपेठा हव्या होत्या, मग कशासाठी बाजारपेठा हव्या होत्या? भांडवल व पक्का माल यासाठी आपण कन्क्लुजन केलं असतं. पण इथं बाजारपेठा हा शब्द म्हणजे काय, हे योग्य झालं असतं. पण इकडे बाजारपेठा हा शब्द नाहीये, इथं नव्या वसाहती हा शब्द आहे, म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते अयोग्य जातं. बघा याच्यावर क्वेश्चन आहे. जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता म्हणून हे अयोग्य जातं बघा. ठीक आहे. ठीक आहे. पण दरिद्रीची तर वाटणी होऊन गेली होती, त्यामुळे युद्ध करूनच वसाहती बळकावणं भाग होतं. झालं. वसाहतीचे धनी असणाऱ्या इंग्लंड आणि फ्रान्स बरोबर जर्मनी जुंपली. जर्मनी हरला हे बरं झालं, पण साम्राज्यवादाच्या साखर झोपेत बघा, साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. या दोन्ही शब्दांना गोल करायला पाहिजे बघा. बघा, साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. आता साखर झोप म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. आता साखर झोप जर म्हटलं ना तुम्हाला वाटेल की गाढ झोप, असा इथं बरोबर आहे. शब्दशः अर्थ जर म्हटलं तर बरोबर आहे. पण बघा, साखर झोप या शब्दाचा अर्थ काय होतो, व्यावहारिक प्रकारे काय होतो. काही लोकांना वाटेल की साम्राज्यवाद काय, एकदा वाचू, हे हरला पण बरं झालं, साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. काही लोकांना वाटेल की साम्राज्यवाद हा थंड होता, इनॅक्टिव्ह होता, असं काही वाटेल बघा. तर ऍक्च्युअल याचा अर्थ असा होत नाही. जो माणूस शांत आहे, जो माणूस थंड आहे किंवा जो इनॅक्टिव्ह आहे त्याच्या मनात अडथळा काय आणणार तुम्ही? जो माणूस वेगाने धावतोय त्याच्या मनात अडथळा येत असतो, बरोबर आहे का? आता बघा, साखर झोप या शब्दाचा अर्थ काय होतो? बरं, आपल्याला साखर झोप कधी लागते? सकाळी सकाळी नाही, ठीक आहे, पहाटे पहाटे लागते. म्हणजे ज्याला आपण रामप्रहर म्हणतो, सकाळी 3 ते 5च्या दरम्यान असं आपण त्याला म्हणूयात बघा. तर झोपेची प्रक्रिया, आता बघा व्यवस्थित आहे का, झोपेची प्रक्रिया साखर झोपेमध्ये, झोपेची प्रक्रिया साखर झोपे या अवस्थेमध्ये कशी असते? विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असते. म्हणजे एकदम गाढ झोप लागलेली असते. म्हणजे जेव्हा एखादी प्रक्रिया तिच्या विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? साखर झोप हा शब्द आपण योजत असतो. म्हणजे तुमच्या अभ्यासाची जर साखर झोपेची अवस्था म्हटली तर कधी आहे? तर एक्झामच्या आधी आधी आहे.
म्हणजे तुम्ही एकदम प्रत्येक मिनिटाचा तुम्ही यूज करता, सेकंदांचा यूज करता, वेळ वाया घालत नाही. तर म्हणजे काय, ती अवस्था कुठली झाली, तुमच्या अभ्यासाची साखर झोपेची अवस्था झाली, म्हणजे विकासाच्या अतिउच्च मर्यादेमध्ये आहे असं त्याला आपण म्हणूया. आता बघा, या अँगलने हा अर्थ घेतल्याच्या नंतर याचा अर्थ काय होतो तो बघा. बघा काय म्हणतोय, हे बरं झालं, पण साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. म्हणजेच काय, साम्यवाद असं म्हटलं यांनी पुढं. म्हणजे साम्यवाद येण्याआधी साम्राज्यवादाचा विस्तार कसा होत होता, एकदम व्यवस्थित जोमाने चालू होता, त्याची डेव्हलपमेंट एकदम व्यवस्थित जोमाने चालू होती, विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये होता. आणि याच्या मधात कोण आलं तर साम्यवाद आला, असा याचा अर्थ होतो. निद्रिस्त होता वगैरे होत नाही. साखर झोप आणि निद्रिस्त हे एकमेकांच्या विरुद्ध जाऊ शकतात. निद्रिस्त म्हणजे काय, झोपलेला आहे, इनॅक्टिव्ह आहे असा त्याचा अर्थ होतो. साखर झोप म्हणजे विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता बघा, त्याच्यावर क्वेश्चन आहे, साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद निद्रिस्त होता तर नाही, निद्रिस्त नाही तर कसा होता तो, विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये होता. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते अयोग्य आहे. कुठली विधाने योग्य विचारलेलं आहे आपल्याला, म्हणून दोन्हीही नाही असं याचं उत्तर येतं बघा. तर ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत पाहिजेत बघा. ठीक आहे. आता पुढं काय म्हटलंय बघा यांनी, अडथळा आणणार नवा वैरी जन्माला. वैरी म्हणजे काय तर एकमेकांच्या विचारशैलीचे ते एकमेकांच्या अपोजिटला आहे, त्याला आपण काय म्हणतो, वैरी म्हणतो बघा. नवा वैरी जन्माला आला, साम्यवाद. आता बघा, मी का सांगतोय तुम्हाला वैरीचा अर्थ, कारण की इकडे आलेला आहे. वस्तूचं उत्पादन करायचं ते साऱ्या मानवांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी नव्हे. हे कशाचं आहे वैशिष्ट्य तर साम्यवादाचं वैशिष्ट्य आहे. मग साम्राज्यवादामध्ये काय असणार, हा वैरी जर असेल तर याच्या विरुद्ध विचारशैली असणार. बरोबर आहे. बघा आता काय, म्हणजे समृद्ध करण्यासाठी नफा मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे साम्राज्यवादाचा. इतर इनडायरेक्ट क्वेश्चन होऊ शकतात, हिडन क्वेश्चन होऊ शकतात. ठीक आहे. पुढे काय म्हणते बघा, मिळवण्यासाठी नव्हे. यंत्रामध्ये सुधारणा होतात, इथं आपण गोल करून घ्या. यंत्रामध्ये सुधारणा होतात, कारखाने वाढतात, मालाची पैदास वाढते आणि त्यांच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ लागते. पण गिरायकाच्या हाती पैसा खेळावा लागतो, त्यासाठी प्रत्येक गिरायकाला पुरेसे वेतन मिळाले पाहिजे. पैसा कमी पडला तर मालाची खरेदी घटेल, तो माल गोदामात पडून राहील, मंदी येईल, उत्पादन घटवावं लागेल, तसे तसे कारखाने बंद पडतील, तेवढेच कामगार बेकार होतील आणि खरेदीला पैसा नसेल तर ते काय खरेदी करणार, निगेटिव्ह टोन मार्क आहे बघा हा. आणि कारखाने तरी कसे चालणार, चालू शकणार नाहीत. मग साम्यवाद सांगतो. आता बघा, कारखाने तरी कसे चालणार, इथपासून इथपर्यंत हा जो मी कंस केलेला आहे, तर हा कंस कशाच्या संबंधी आहे, साम्राज्यवादाच्या संबंधी आहे की साम्यवादासंबंधी आहे. भरपूर लोकांना वाटेल की हा साम्यवादासंबंधी आहे. हा साम्यवादासंबंधी नाहीये, हा साम्राज्यवादासंबंधी आहे. ठीक आहे. कारण की यांनी काय म्हटलं, नफा मिळवणे, पैसा कमवणे हा काही इकडे उद्देश नाहीये. मग गिराईक हा शब्द इकडे यायला नको होता, जर नफा मिळवणे हाच नाहीये. पैसा कमी पडला तर खरेदी घटेल, म्हणजे काय नफ्याची ही गोष्ट आहे. तर हा जो आहे हा साम्राज्यवादासंबंधी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर हा साम्यवादासंबंधी असता तर साम्यवाद सांगतो हा शब्द यायला नको होता. ठीक आहे. म्हणून हे जे आहे कंस हा साम्राज्यवादासंबंधी आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणते बघा, साम्यवाद सांगतो. बघा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये एखादा वैशिष्ट्य येतो, कारण येतो, एखादी संकल्पना येते, त्याचे वैशिष्ट्य येतात, कारण येतात, त्याच्यावर आयोगाने नेहमीच क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. आता साम्यवाद सांगतो म्हणजे काय तर साम्यवादाची वैशिष्ट्य आता पुढे येणार आहे, तर ती इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. साम्यवाद सांगतो नफ्याचा लोभ सोडा, पहिलं वैशिष्ट्य. आपला देश आणि सगळं जग हे कुटुंब म्हणून गरजेपुरत्याच, बघा मेकिंग द स्टेटमेंट स्ट्रॉंग. सेकंड, गरजेपुरत्याच वस्तू बनवा आणि प्रत्येकाकडून त्याच्या कार्यक्षमतेनुसार काम करून घ्या, हे तिसरं वैशिष्ट्य. त्याच्या गरजा भागवण्या इतक्या जीवनावश्यक गोष्टी द्या, हे सगळं होईल, पण हा कंडिशन सांगणारा शब्द असतो बघा. पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. कुणा एकाची मालकी नसावी म्हणजे काय, सगळ्यांची मालकी असावी. हे सगळं होईल. म्हणजे आता समजा याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आता बघा, पण हा शब्द कंडिशन कसा निर्माण करतोय. आता समजा तुम्ही 8वी 10वीला आहात आणि तुम्हाला सकाळी तुम्हाला चांगले मार्क्स आणायचे, तुम्ही तुमच्या आईला काय म्हणता बघा, मी सकाळी अभ्यास करत, चांगले मार्क्स पण आले, पण तू मला सकाळी 4ला उठवायचे. म्हणजे तुम्ही आईला काय म्हणता, तू जर 4 वाजता उठवलं तर मी हे सगळं करेल. म्हणजे काय, ए स्टेटमेंट एकदा पुन्हा असतो, मी सकाळी अभ्यास करेल, चांगले मार्क्स आणेल,
पण तू मला सकाळी 4 वाजता उठवायचं. म्हणजे काय आता करतोय बघा, ए आणि बी ह्या दोन गोष्टी होण्यासाठी सी ही गोष्ट आवश्यक आहे. म्हणजे सी जर घडली तर ए आणि बी घडणार आहे. बरोबर आहे का? हे बघा, हे इथे यांनी पण हा शब्द कसा, कंडिशन, या पण शब्दाने ही कंडिशन समोरची निर्माण केलेली आहे. तसं आता इकडे काय म्हणतोय बघा, हे सगळं होईल पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. म्हणजे काय तर नफ्याचा लोभ पण सोडता येईल, गरजेपुरत्याच वस्तू बनवता येतील, कार्यक्षमतेनुसार काम करून घेता येतील, हे सगळं होईल, हे सगळ्या गोष्टी होतील, पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. म्हणजे ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. हे जर झालं तर ह्या गोष्टी होतील. पण हा शब्द पण, परंतु, किंतु, मात्र हे कंडिशन निर्माण करणार आहेत. उत्पादनाची साधनं भल्या मोठ्या कुटुंबाच्या मालकीची, भल्या मोठ्या म्हणजे काय, समाजाच्या मालकीची हवी. आता इकडे काय म्हणतोय बघा, पुढील विधानांचा उतार्याच्या संदर्भात म्हणजे स्वतःचं जनरल नॉलेज नाव लगा असं म्हणतोय बघा. हा साम्यवादात उत्पादनाची साधनं एकत्रित मालकीची असावीत, पण नंतर आलेलं हे विधान आहे बघा. म्हणजे ही काय झाली, ही आहे कंडिशन. ही आहे कंडिशन कशासाठी, नफ्याचा लोभ सोडावा, करेक्ट आहे. व्यक्तींना गरजेपुरत्याच जीवनावश्यक गोष्टी मिळाव्यात, हे पण करेक्ट आहे साम्यवादाच्या संदर्भात. बी आणि सी करता ए आवश्यक, म्हणजे हे याचं उत्तर झालं. तिन्ही बरोबर. ए इथं आयवादच चुकलेला आहे. ए हे बी व सी करता आवश्यक असं याचं उत्तर जातं बघा. हे आयोगाची चूक आहे, लक्षात येतं. ठीक आहे, पण हे इंग्लिशमध्ये करेक्ट होतं म्हणून हे यांनी आयोगाने रद्द केलं नव्हतं. म्हणून काय, ए हे बी व सी करता आवश्यक आहे, लक्षात येतं. हे पण नंतर आलेलं विधान आहे म्हणून एक कंडिशन निर्माण करणार आहे. ओके, नंतर नेक्स्ट बघा, सैफूबाईच्या मते साम्यवाद काय सांगतो. आता काही लोकांना वाटतं की सैफूबाईच्या मतेच कसं काय आहे, नाही का. बघा, असं जर काय असतं यापैकी नाही हे उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून आता यापैकी नाही असं उत्तर नाहीये, म्हणून हेच मागपुढे आता फक्त आपल्याला बघायचं करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहे. ठीक आहे, नफ्याचा लोभ सोडावा, येस करेक्ट आहे. लोकांना भरपूर वेतन द्यावे, हे साम्यवादात नाही सांगितलेलं, भरपूर वेतन द्यायचं नाहीये. ठीक आहे, काय द्यायचं त्यांना, पुरेसे असं म्हणतोय का हा, नाही, हे पुरेसे केल्यानंतर करेक्ट येतो का ते आपण बघूया. पण भरपूर वेतन द्यावे असं नाही आलेलं. उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकीची असावी, यस हे आलेले. प्रत्येकाने त्याच्या गरजेनुसार नाही, कार्यक्षमतेनुसार आलेलं आहे, कार्यक्षमतेनुसार. म्हणजे ए आणि सी हे दोन विधानं बरोबर आहेत. आता इथं जे मी तुम्हाला म्हटलं, लोकांना भरपूर वेतन द्यावे, भरपूर नाही तर पुरेसे केल्यानंतर हे करेक्ट होईल का, नाही. का नाही होणार, कारण की क्वेश्चन हा आपला साम्यवादाच्या संबंधी आहे आणि हे जे विधान आलेलं आहे पॅसेजमध्ये हे साम्राज्यवादासंबंधी आहे. जो कंस तुम्ही रिटर्न जाऊन बघा, जो कंस आपण दिलेला आहे त्याच्यामधलं हे वाक्य आहे आणि तो कंस मी साम्राज्यवादासंबंधी असं सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघा काय, पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. जर्मनीला भांडवल पक्का माल हवा होता, नाही. जर्मनीला काय पाहिजे होता, नव्या वसाहती हव्या होत्या, असं आलेला आहे पॅसेजमध्ये. साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद निद्रिस्त होता, नाही, तो विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये होता, असं आलेला आहे. म्हणून ए आणि बी दोन्हीही याचं उत्तर नाही येतं बघा. त्यानंतर नेक्स्ट बघा, सैफूबाईच्या मध्ये भारतीयांना पूर्वी कसे मारावे हे माहीत नव्हतं, मरणं माहीत होतं फक्त, स्वतःसाठी नाही. याचं एक्सप्लेनेशन मी मगाशी दिलंय बघा तुम्हाला. साम्यवादात पैसा नसेल तर कारखाने बंद पडू शकतील, परंतु साम्राज्यवादात त्याकरता कारखाने बंद पडू शकत नाहीत. साम्राज्यवादात त्याकरता कारखाने बंद पडू शकतात, हे त्या कंसामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणून हे विधान सुद्धा काय आहे तर हे अयोग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे, हे विधान पण अयोग्य, हे विधान पण अयोग्य, म्हणून ए आणि बी दोन्हीही अयोग्य असं याचं उत्तर निघतं बघा. नेक्स्ट जे आहे ते, क्रांतिकारक चळवळ यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरणाच आवश्यक आहे. म्हणजे दुसरी गोष्टच आवश्यक नाही. पॅसेजमध्ये दोन गोष्टी आलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय प्रेरणा परत अंतर्गत शक्तीप्रवाह असा आलेला आहे. कामगार, किसान, जनता म्हणून दोन गोष्टी, म्हणून हे विधान कसं आहे अयोग्य येतं बघा. आणि श्रीमंत क्रांती करू शकत नाही, येस, क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकते, दुसरं कुणीही नाही, श्रीमंत नाही, कुणी नाही, म्हणून हे विधान सुद्धा योग्य होईल बघा. तर अशा प्रकारे बघा याचं उत्तर जातं ए आणि बी अयोग्य, परंतु बी योग्य परंतु अयोग्य असं याचं उत्तर जातं बघा. बघा आत्ता मी तुम्हाला जे सांगितलंय हा झाला आपला हा पूर्ण उतारा. कसा वाचायला पाहिजे, कीवर्ड्सचे अर्थ कसे घ्यायला पाहिजे, वाचनाची पद्धती काय आहे आणि आपलं स्ट्रॅटेजी काय, कुठे कुठे चेंज योग्य वापरायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आपली जी बॅच आहे ही स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपली सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन स्पर्धाग्राम हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे त्यांना माझं फक्त उतारे
हे जे बुक आहे हे तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे जे बुक आहे तुमच्या जवळ असणं, 3rd एडिशनचं जे बुक आहे बघा, तर हे आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, फक्त उतारे बाय विवेक पाटील. ठीक आहे, तर हे तुम्हाला कुठे मिळेल बघा, तर स्पर्धाग्राम या .com या साईटवरनं हे बुक तुम्ही मागवून घ्या. आणि या बुक बरोबर तुम्हाला आयोगाचे 2013 ते 2021 पर्यंतचे जे आयोगाचे उतार आहेत हे तुमच्या जवळ असले पाहिजे. हे आपण सर्व सोडवून घेणार आहे. तुमच्याजवळ हे 2 गोष्टी असल्या पाहिजेत, फक्त उतारे हे बुक आणि आयोगाचे उतारे. ठीक आहे, हे तुमच्याजवळ असलं पाहिजे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय काय घेणार आहे याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो. बघा, याच्यामध्ये आपण 2013 ते 2021 म्हणजे लास्ट इयरच्या पेपरपर्यंत, जो आपला 23 जानेवारीला एक्झाम झालेली आहे तिथपर्यंत हे सर्वच्या सर्व आयोगाचे आपण इथे शिकवणारे क्लास घेणार आहे. त्यानंतर माझं जे बुक आहे ते आपण बऱ्यापैकी संपवणार आहे बुकमधले पण. ठीक आहे, आणि 3 टेस्ट आपण इथं क्लास टेस्ट म्हणून आपण इकडे अरेंज करणार आहोत. म्हणजे नियर अबाउट 400च्या आसपास आपले उतारे सॉल्व्ह होतील बघा इकडे. ठीक आहे, तर मेजर हा सर्व पोर्शन तुमचा कव्हर होऊन जाईल. त्यानंतर रिझनिंगचे जे तुमचे क्रिटिकल रिझनिंगचे जे आता वाढलेले आहेत बघा, कुठले कुठले, तर्क, अनुमान, निष्कर्ष, गृहीतके, क्लोज कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, नंतर युक्तिवाद, नंतर कोर्स अँड ॲक्शन, हे जे आहेत बघा, याच्यावर 10 क्वेश्चन, 8 ते 10 क्वेश्चन्स आयोग या क्रिटिकल रिझनिंगवर विचारतो. तर हे पण मी घेणार आहे. म्हणजे नियर अबाउट तुमची 125 मार्कांचे हे काय म्हणतात त्याला कॉम्प्रिहेन्शन, नंतर 25 मार्क्सचं तुमचं रिझनिंग आणि 12.5 मार्क्सचं डिसिजन मेकिंग. म्हणजे एवढं तुमचं इकडे सॉल्व्ह होईल बघा, 162.5. तर या बॅचचा सर्वांनी मला वाटते की लावायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटते त्यांनी सर्वांनी लावायला पाहिजे. आणि पास व्हायला नक्कीच माझी तुम्हाला काही ना काही मदत होईल, हे 100% मी इकडे तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर भेटूया आता आपल्या क्लास लेक्चर्समध्ये. धन्यवाद.